शहरात अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली धडक कारवाया केल्या जातात, पण अलीकडे उघड झालेल्या लाच प्रकरणाने एक अस्वस्थ करणारा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय. नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज. महापालिकेचा अतिक्रमण विभाग खरोखरच कायद्याची अंमलबजावणी करतो की तो काही अधिकाऱ्यांसाठी वसुलीचं साधन बनलाय? रस्त्यावर स्टॉल लावून किंवा फेरी विक्री करून रोजचा उदरनिर्वाह करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांसाठी अतिक्रमण पथक म्हणजे भीतीचं नाव झालंय. कारवाईची धमकी देणं, माल जप्त करण्याचा इशारा देणं आणि त्यानंतर समजुतीचा मार्ग काढण्याच्या नावाखाली पैसे उकळणं, ही पद्धत अनेक वर्षापासून सुरू असल्याची चर्चा व्यापारी आणि फेरीवाल्यांमध्ये उघडपणे होत आहे. अलीकडेच लाच घेताना पकडलेल्या अधिकाऱ्याने या चर्चेला जणू ठोस आधारच दिलाय. प्रश्न असा आहे की शहरात हजारो ठिकाणी अतिक्रमणे दिसत असताना कारवाई नेमकी निवडकच का होते? काही स्टॉल एका दिवसात उचलले जातात तर काही ठिकाणी वर्षानुवर्ष अतिक्रमणे कायम राहतात. हा फरक नियमामुळे आहे की व्यवहारामुळे? हा संशय आता नागरिकांच्या मनात अधिकच गडद होत चाललाय. अतिक्रमण हटवण्याचे अधिकार हे शहरातील शिस्त राखण्यासाठी दिलेले आहेत, परंतु हे जर अधिकारच दडपशाही आणि वसुलीचे हत्यार बनलं तर त्याचा सर्वात मोठा फटका सामान्य माणसालाच बसतो. रोजंदारीवर जगणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना कायद्याचा आधार मिळण्याऐवजी त्यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण होते. या प्रकरणाने महापालिका प्रशासनाची प्रतिमा डागाळली आहे. केवळ एका अधिकाऱ्याला पकडून कारवाई केली म्हणून हा प्रश्न संपणार नाही. उलट यामागे अजून मोठं जाळं आहे का, हा प्रश्नही आता उपस्थित होऊ लागलाय. कारण अशा प्रकारची वसुली एका व्यक्तीपुरती मर्यादित राहते का, की त्यामागे संपूर्ण यंत्रणेची मौन संमती असते? याची चौकशी होणं गरजेचं आहे. आज गरज आहे ती फक्त कारवाईची नाही तर पारदर्शकतेची. अतिक्रमण हटवण्याचे स्पष्ट नियम, कारवाईची सार्वजनिक माहिती आणि अधिकाऱ्यांवर कठोर जबाबदारी निश्चित केली गेली तरच नागरिकांचा विश्वास परत मिळू शकतो. कारण हा प्रश्न फक्त एका लाच प्रकरणाचा नाही, हा प्रश्न आहे शहर चालवणाऱ्या व्यवस्थेच्या प्रामाणिकतेचा आणि नागरिकांच्या विश्वासाचा. या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज.